सुरेश धसांना समज द्या अशी विनंती पक्षश्रेष्ठींना केली। निवडणुकीत प्रचार केला नाही हा धसांचा आरोप चुकीचा, पंकजा मुंडेंकडून स्पष्ट। राष्ट्रीय मतदारसंघात पंकजा मुंडेंनी शिट्टी चिन्हाच्या उमेदवाराचा प्रचार केला। पंकजा मुंडेंची राष्ट्रीय नेतृत्वाकडे लेखी तक्रार करणार, सुरेश धस आक्रमक। सतीश उर्फ खोक्या भोसलेला प्रयागराजमधून अटक, तर बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांची संयुक्त कारवाई। मारहाण आणि हरणांची शिकार केल्याचा सतीश भोसलेवर ठपका। कायद्यानुसार खोक्यावर कारवाई होईल। सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या अटकेनंतर सुरेश धसांची प्रतिक्रिया। खोक्या पोलिसांना सापडला, आता बोका पण आत जाईल। खोक्याजवळचा सोन्याचा खजिना कुठून येतो ते शोधा, वडेट्टीवारांची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची थोड्याच वेळात केज कोर्टात पहिली सुनावणी। आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केलं जाणार असल्याची माहिती। धनंजय मुंडेंचं पद जाईपर्यंत पंकजा मुंडे गप्प होत्या। संतोष देशमुखांच्या आरोपींना फाशी मिळेपर्यंत प्रकरण तेवत ठेवणार, सुरेश धस यांचं पंकजा मुंडेंना उत्तर। शिवरायांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य। तर देशात फाळणीचं बीज रोवण्याचा प्रयत्न सुरू, मोदींना पत्र लिहिणार, संजय राऊतांची टीका। शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम होते हे इतिहास वाचलं तर समजेल। अजित पवारांचा नितेश राणेंना घरचा आहेर, कायदा आणि सुव्यवस्थेला अडचण होईल असं वक्तव्य टाळण्याचाही सल्ला। प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनासंदर्भात आज कोल्हापूर कोर्टात सुनावणी। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी केलेल्या इतर हस्तक्षेप याचिका कोर्टानं फेटाळल्या। सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यामध्ये मालवण जवळील समुद्रात 19,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर तेल साठे, तर तेल उत्पादन कंपन्या लवकरच आता संशोधनाद्वारे उत्खनन करणार।